राधे राधे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये कम्प्युटरशी रिलेटेड क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। कम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, कम्प्युटरचा शोध हा चार्ल्स बेबेज यांनी लावला आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण या व्हिडिओमधला एक प्रश्न परीक्षेसाठी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। तर चला वळूया प्रश्नाकडे। WWW चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, WWW चे पूर्ण रूप हे वर्ल्ड वाईड वेब हे आहे आणि WWW चा शोध हा टिम बर्नर्स-ली यांनी लावला आहे। 4 बीट किंवा हाफ बाईटला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, 4 बीट किंवा हाफ बाईटला निब्बल म्हटले जाते। रॉम चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, रॉम चे पूर्ण रूप हे रीड ओनली मेमरी हे आहे। लॅन चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, लॅन चे पूर्ण रूप हे लोकल एरिया नेटवर्क असे आहे। म्हणजेच लॅन चे पूर्ण रूप हे लोकल एरिया नेटवर्क असे आहे। कम्प्युटरमध्ये बग एक प्रकारचे काय असते? तर मित्रांनो, कम्प्युटरमध्ये बग एक प्रकारचे एरर असते। मित्रांनो, बग म्हणजेच एरर। CPU चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। CPU ला कम्प्युटरचा मेंदू म्हटलं जाते। तर CPU चे पूर्ण रूप काय आहे? तर CPU चे पूर्ण रूप हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाच्या कायमस्वरूपी मेमरीला काय म्हणतात? तर मित्रांनो, संगणकाच्या कायमस्वरूपी मेमरीला रॉम असे म्हणतात। मित्रांनो, रॉम म्हणजेच रीड ओनली मेमरी। HTML चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, HTML चे पूर्ण रूप हे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असे होते। मित्रांनो, HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज। नेक्स्ट क्वेश्चन, HTTP चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, HTTP चे पूर्ण रूप हे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। ALU चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, ALU चे पूर्ण रूप हे अर्थमॅटिक लॉजिक युनिट असे आहे। अर्थमॅटिक लॉजिक युनिट। मित्रांनो, प्रत्येक शब्दाचे पूर्ण रूप हे तुम्ही मुखपाठ करून ठेवा, कारण परीक्षेमध्ये कोणतेही आपले पूर्ण रूप तुम्हाला म्हणजेच फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात। तर बेसिकचे पूर्ण रूप काय आहे? तर बेसिकचे पूर्ण रूप हे बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड काय आहे? बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड। मॉनिटरचे दुसरे नाव काय आहे? तर मित्रांनो, मॉनिटरला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर मित्रांनो, मॉनिटरचे दुसरे नाव हे VDU म्हणजेच व्हिज्युअल डिस्प्ले युनिट या नावाने ओळखले जाते। म्हणजेच हे मॉनिटरचे दुसरे नाव आहे। कीबोर्डमध्ये बटन आणि फंक्शन्स की किती असतात? तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काही कीबोर्डमध्ये 101 बटणं असतात, तर काही कीबोर्डमध्ये 104, 105 अशा बटणं असतात। एका फुल साईज कीबोर्डमध्ये 101 ते 105 पर्यंत बटणं असतात। तर फंक्शन्स किया 12 असतात। म्हणजेच F1 पासून ते F12 पर्यंत अशा 12 फंक्शन्स की असतात। वायफायचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, हा आपल्या रोजच्या व्यवहारातला वापरला जाणारा शब्द आहे। म्हणजेच याचा यूज आपण रोज करतो। तर वायफायचे पूर्ण रूप हे वायरलेस फिडेलिटी असे होते। काय होते? वायरलेस फिडेलिटी म्हणजेच वायफाय। ब्राउझर किंवा वेबसाईटचे पहिले किंवा मुख्य वेब पेज कोणते आहे? तर मित्रांनो, कोणत्याही आपण ब्राउझरवर म्हणजे जसं की क्रोम ब्राउझर किंवा कोणत्याही वेबसाईटवर जेव्हा आपण जातो तेव्हा त्याचं पहिलं किंवा मुख्य वेब पेज कोणतं असतं? तर होम पेज हे त्याचं पहिलं किंवा मुख्य वेब पेज असतं। मॉडेम कशाशी जोडलेला असतो? तर मित्रांनो, मॉडेम हा कम्प्युटरला टेलिफोन लाईनसोबत जोडतो। म्हणजेच टेलिफोन लाईन ही कम्प्युटरला जोडलेली असते। म्हणजेच याला आपण मॉडेम म्हणतो। मॉडेमचं पूर्ण रूप हे मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर असं आहे। MO म्हणजेच मॉड्युलेटर आणि DEM म्हणजेच डिमॉड्युलेटर असं होतं। नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर अपव्यय दरम्यान डेटा नुकसान टाळण्यासाठी
कोणत्या डिव्हाइसचा उपयोग केला जातो? तर मित्रांनो इथे लक्ष द्या. संगणक जर चालू असेल आणि त्यावेळेस जर पॉवर सप्लाय बंद झाला असेल किंवा लाईट जर गेली असेल, तर त्यावेळेस आपल्या संगणकातील डेटाचं नुकसान टाळण्यासाठी आपण UPS या डिव्हाइस प्रणालीचा उपयोग करतो, म्हणजेच UPSचा उपयोग करतो. म्हणजेच जर लाईट जरी गेली तरी UPS डिव्हाइसमुळे आपला संगणक चालू असतो, म्हणजेच चालू राहतो आणि संगणकातील डेटाचं पण नुकसान होत नाही. आणि UPSचं फुल फॉर्म हे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय असं आहे. कॅथोड रे ट्यूब हे कशाचं उदाहरण आहे? मित्रांनो, CRTचं पूर्ण रूप म्हणजेच कॅथोड ट्यूब. कॅथोड रे ट्यूब हे मॉनिटरचं उदाहरण आहे. मित्रांनो, जुने जे कम्प्युटर असायचे म्हणजेच डब्यांचे, त्यामध्ये कॅथोड रे ट्यूबचा उपयोग केला जात होता. म्हणूनच कॅथोड रे ट्यूब हे मॉनिटरचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते लहान ग्राफिकल चिन्हे आहेत जे संगणकाच्या स्क्रीनवर प्रदर्शित होत असतात? तर मित्रांनो, याला आपण आयकॉन म्हटलं जातं. हेच म्हणजेच लहान ग्राफिकल चिन्ह हे संगणकाच्या स्क्रीनवर प्रदर्शित होतात, ते म्हणजेच आयकॉन. रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, या अगोदर आपण रॉमचे पूर्ण रूप बघितलं होतं. रॉम म्हणजेच रीड ओनली मेमरी आणि रॅमचं पूर्ण रूप हे रँडम ॲक्सेस मेमरी असं आहे. बायनरी अंक म्हणजेच 0 आणि 1ला संयुक्तपणे काय म्हटलं जातं? मित्रांनो इथे लक्ष द्या. एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे हा तुमच्या. तर बायनरी अंक असं जर एक्झाममध्ये विचारलं तर बायनरी अंक कोणते आहेत? तर 0 आणि 1 हे बायनरी अंक आहेत. आणि 0 आणि 1ला संयुक्तपणे काय म्हटलं जातं असं जर विचारलं तर 0 आणि 1ला संयुक्तपणे बीट असं म्हटलं जातं, असं त्या क्वेश्चनचा आन्सर राहील. व्हॅनचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, व्हॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क. आणि या अगोदर आपण लॅनचं पूर्ण रूप बघितलं होतं. लॅन म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क आणि व्हॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, या अगोदर आपण कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला असा क्वेश्चन घेतलेला होता. तर कम्प्युटरचा शोध हा चार्ल्स बेबेज यांनी लावला. तर इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा शोध हा ॲलन एम ट्युरिंग यांनी लावला आहे. एक हार्डवेअर डिव्हाइस कोणते आहे ज्याला संगणकाचा मेंदू म्हटले जाते? तर मित्रांनो, संगणकाचा मेंदू CPU या हार्डवेअर डिव्हाइसला म्हटलं जातं. तर मित्रांनो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामधला फरक काय आहे? कोणाला म्हटलं जातं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर? तर व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती. तर नेक्स्ट क्वेश्चन. अनुपम काय आहे? तर मित्रांनो, अनुपम हा सुपर कम्प्युटर आहे. अनुपम सुपर कम्प्युटर आहे. तर मित्रांनो, अनुपम हा भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरद्वारे निर्मित एक सुपर कम्प्युटर आहे. मित्रांनो, संगणक डेटाचे सर्वात लहान एकक कोणते आहे? तर मित्रांनो, संगणक डेटाचे सर्वात लहान एकक हे बीट आहे. म्हणजेच 8 बाईट म्हणजेच 1 बीट. नेक्स्ट क्वेश्चन. CD रॉमचे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, रॉमचे पूर्ण रूप हे रीड ओनली मेमरी आहे. तर CD रॉमचे पूर्ण रूप हे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी असे होते. काय होते? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी म्हणजेच CD रॉम. विकसित केली गेलेली पहिली संगणकाची भाषा कोणती आहे? मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. विकसित केली गेलेली पहिली संगणकाची भाषा ही फोर्ट्रॉन आहे. मित्रांनो, फोर्ट्रॉन म्हणजेच फॉर्म्युला ट्रान्सलेशन म्हणजेच फोर्ट्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन. लेझर प्रिंटरमध्ये कोणत्या प्रकारचे लेझर वापरले जाते? तर मित्रांनो, लेझर प्रिंटरमध्ये सेमीकंडक्टर लेझर वापरले जाते. म्हणजेच अर्धचालक लेझर म्हणजेच सेमीकंडक्टर लेझर. डेटा प्रक्रियेचा वेग मोजण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे एकक कोणते आहे? तर मित्रांनो, डेटा प्रक्रियेचा वेग हा बीट प्रति सेकंद या एककात मोजले जाते. तर मित्रांनो, बीट प्रति सेकंद हा डेटा प्रक्रियेचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिला संगणक कोणी तयार केला? मित्रांनो, संगणकाचे जनक म्हणजेच कॉम्प्युटरचे जनक हे चार्ल्स बेबेज आहेत. तर पहिला संगणक कोणी तयार केला असेल? तर पहिला संगणक हा चार्ल्स बेबेजनेच तयार केला आहे. म्हणून त्यांना संगणकाचा जनक आणि पहिला संगणक कोणी तयार केला? तर चार्ल्स बेबेज यांनीच तयार केलेला आहे. भारताची
सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो, भारताची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ही TCS आहे. TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. ही भारताची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, IC चिप कशापासून बनवली? तर मित्रांनो, IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट, म्हणजेच IC चिप ही सेमीकंडक्टरपासून बनवली जाते. कोणते उत्पादन हे पेंटियम या ब्रँड नावाने विकले जाते? पेंटियम हा ब्रँड आहे, तर या ब्रँडच्या नावाने कोणते उत्पादन विकले जाते? तर मित्रांनो, मायक्रो प्रोसेसर हे पेंटियम या ब्रँडच्या नावाने विकले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या संगणकाचे नाव काय होते? तर मित्रांनो, पहिल्या संगणकाचे नाव हे ENIAC असे होते. संगणकासाठी IC चिप कशापासून बनवली जाते? मित्रांनो, संगणकासाठी IC चिप ही सिलिकॉनपासून बनवली जाते, म्हणजेच सिलिकॉन या सेमीकंडक्टरपासून संगणकासाठी IC चिप ही बनवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर व्हायरस एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे जो प्रामुख्याने काय नष्ट करतो? मित्रांनो, एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. म्हणजेच कम्प्युटर व्हायरस काय आहे? तर कम्प्युटर व्हायरस हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे आणि जो प्रामुख्याने प्रोग्राम नष्ट करतो. काय करतो? प्रोग्राम नष्ट करतो. कम्प्युटर व्हायरस काय आहे? एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे आणि जो प्रामुख्याने प्रोग्राम नष्ट करतो. आधुनिक डिजिटल संगणकामध्ये कोणती संख्या प्रणाली पद्धत वापरली जाते? तर मित्रांनो, आधुनिक डिजिटल संगणकामध्ये बायनरी संख्या प्रणाली ही पद्धत वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कम्प्युटर भाषेचा वापर हा व्यावसायिक कामात केला जातो? तर मित्रांनो, कोबोल या कम्प्युटर भाषेचा वापर हा व्यावसायिक कामात केला जातो. मित्रांनो, मोठमोठ्या व्यावसायिक कामांमध्ये, वाणिज्यिक कामांमध्ये आणि व्यापारिक कार्यांमध्ये कोबोल या कम्प्युटर भाषेचा वापर केला जातो. कम्प्युटर सिस्टीमच्या कोणत्या भागाला शारीरिकदृष्ट्या स्पर्श केला जाऊ शकते? तर मित्रांनो, कम्प्युटर सिस्टीमच्या हार्डवेअर या भागाला शारीरिकदृष्ट्या स्पर्श केला जाऊ शकते. हार्डवेअर म्हणजेच माऊस, कीबोर्ड या सगळ्या, म्हणजेच कम्प्युटरशी रिलेटेड ज्याही कोणत्या भागाला आपण हात लावू शकतो, म्हणजे स्पर्श केला जाऊ शकते, अशा भागाला हार्डवेअर म्हटल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर सिस्टीमच्या कोणत्या भागाला आपण शारीरिकदृष्ट्या स्पर्श करू शकत नाही? तर मित्रांनो, कम्प्युटरशी रिलेटेड सॉफ्टवेअर या भागाला आपण शारीरिकदृष्ट्या स्पर्श करू शकत नाही. कम्प्युटर डेटामध्ये त्रुटी कोण दाखवतो? तर मित्रांनो, कम्प्युटर डेटामध्ये त्रुटी हा बग दाखवतो. बग हा कम्प्युटर डेटामध्ये त्रुटी दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट मॅट्रिक्स हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो, डॉट मॅट्रिक्स हा प्रिंटरचा प्रकार आहे. मित्रांनो, डॉट मॅट्रिक्स हा प्रिंटरचा प्रकार आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा संबंध कोणत्या उद्योगाशी आहे? तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा संबंध हा कम्प्युटर सॉफ्टवेअर या उद्योगाशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, CPU मध्ये प्रामुख्याने कोणते 3 भाग असतात? तर मित्रांनो, CPU मध्ये प्रामुख्याने पहिला मेमोरी, दुसरा सेंट्रल युनिट आणि तिसरा म्हणजेच अर्थमॅटिक लॉजिक युनिट, हे 3 भाग CPU मध्ये प्रामुख्याने असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. एकाच वेळी दोन्ही दिशांना डेटा पाठवण्यासाठी कोणती डेटा कम्युनिकेशन पद्धत वापरली जाते? तर मित्रांनो, एकाच वेळी दोन्ही दिशांना डेटा पाठवण्यासाठी फुल डुप्लेक्स ही डेटा कम्युनिकेशन पद्धत वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटरमध्ये विंडो हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो, कम्प्युटरमध्ये विंडो हा सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. कम्प्युटर इनपुट डिव्हाइस कोणते आहेत? तर मित्रांनो, खाली तुम्हाला कम्प्युटरमध्ये इनपुट होणारे डिव्हाइस दिलेले आहेत, म्हणजेच कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, लाईट पेन, ट्रॅकबॉल, स्कॅनर, ग्राफिक टॅबलेट, मायक्रोफोन, हे सगळे कम्प्युटर इनपुट डिव्हाइस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत? तर मित्रांनो, कम्प्युटरशी रिलेटेड
आउटपुट डिव्हाइस हे खालीलप्रमाणे आहेत. मॉनिटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, स्पीकर, प्लॉटर, हेडफोन हे सगळे कम्प्युटरचे आउटपुट डिव्हाइस आहेत. अनेक घरगुती उपकरणांमध्ये तयार केलेले लहान आणि स्वस्त संगणक कोणत्या प्रकारचे असतात? तर मित्रांनो, अनेक घरगुती किंवा उपकरणांमध्ये तयार केलेले लहान आणि स्वस्त संगणक हे मायक्रो कॉम्प्युटर प्रकारचे असतात. त्यांना मायक्रो कॉम्प्युटर असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटशी संबंधित असलेले शब्द कोणते आहेत? तर मित्रांनो, इंटरनेटशी संबंधित असलेले शब्द हे सर्च इंजिन, ब्राउझर, लिंक हे इंटरनेटशी संबंधित असलेले शब्द आहेत. सर्वात वेगवान, सर्वात मोठा आणि सर्वात महाग कम्प्युटर कोणता आहे? तर सर्वात वेगवान, सर्वात मोठा आणि सर्वात महाग कम्प्युटर हा सुपर कम्प्युटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आधीच सुरू असलेल्या कम्प्युटरला रिस्टार्ट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, सुरू असलेल्या कम्प्युटरला रिस्टार्ट करण्याच्या प्रक्रियेला वॉर्म बूटिंग असं म्हटलं जातं. संगणकाचा कोणता भाग गणना आणि तुलना करण्यासाठी वापरला जातो? तर मित्रांनो, संगणकाचा ALU हा भाग गणना आणि तुलना करण्यासाठी वापरला जातो. तर मित्रांनो, ALU म्हणजेच अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजेच ALU. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे कार्य कोणते आहे? तर मित्रांनो, संगणकाच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे कार्य हे गणना आणि प्रोसेसिंग करणे हे त्या युनिटचे कार्य आहे. प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया करणे, म्हणजेच गणना आणि प्रोसेसिंग करणे हे संगणकाच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे कार्य आहे. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? तर मित्रांनो, संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग हा CPU आहे. CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUला संगणकाचा मेंदू म्हटले जाते. कम्प्युटरच्या संदर्भात सॉफ्टवेअरचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, कम्प्युटरच्या संदर्भात सॉफ्टवेअरचा अर्थ हा कम्प्युटर प्रोग्राम असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा राहील आणि या चार्टकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. तर चला बघूया या चार्टकडे. 4 बिट्स म्हणजेच एक निब्बल, 8 बीट म्हणजेच एक बाईट, 1024 बाईट म्हणजेच 1 किलोबाईट, 1024 किलोबाईट एक मेगाबाईट म्हणजेच MB, 1024 मेगाबाईट म्हणजेच 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट म्हणजेच 1 टेराबाईट आणि 1024 टेराबाईट म्हणजेच 1 पेटाबाईट. मित्रांनो, मेगाबाईट म्हणजेच MB, गिगाबाईट म्हणजेच GB, टेराबाईट म्हणजेच TB आणि पेटाबाईट म्हणजेच PB हे त्याचे शॉर्ट फॉर्म आहेत. तर तुम्ही हा चार्ट मुखपाठ करून घ्याल म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सोपं जाईल. सॉफ्टवेअरसाठी एक दुसरा शब्द कोणता आहे? मित्रांनो, या अगोदर पण आपण या प्रश्नाशी रिलेटेड क्वेश्चन्स बघितलेला आहे. तर बघूया प्रश्न. सॉफ्टवेअरसाठी एक दुसरा शब्द म्हणजेच प्रोग्राम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, DTPचे पूर्णरूप काय आहे? DTP म्हणजेच डेस्कटॉप पब्लिशिंग. डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजेच DTP. LCDचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, आपल्या घरी ज्या टीव्या घेतो आपण म्हणजेच LCD TV किंवा LED TV घेतो म्हणजेच LCD म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजेच LCD. नेक्स्ट क्वेश्चन, LEDचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, LEDचे पूर्णरूप हे लाईट एमिटिंग डायोड असे आहे. लाईट एमिटिंग डायोड म्हणजेच LED. DOSचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, DOSचे पूर्णरूप हे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम असं आहे. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच DOS. नेक्स्ट क्वेश्चन, JDBCचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, JDBCचे पूर्णरूप म्हणजेच जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी. जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजेच JDBC. कम्प्युटर, लॅपटॉप सिस्टीमवर कशामुळे गेम खेळायला सोपं जातं? तर मित्रांनो, कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा ऑनलाईन सिस्टीमवर गेम खेळायला जॉयस्टिकमुळे सोपं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मोठ्या संस्थांद्वारे वापरले जाणारे दूरसंचार नेटवर्क कोणते आहे? तर मित्रांनो, WAN हे म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क हे दूरसंचार नेटवर्क प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मोठ्या संस्थांद्वारे वापरले जाते. तर लोकल एरियामध्ये LAN वापरले जाते म्हणजेच
लोकल एरिया नेटवर्क हे वापरले जाते. OCR चे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, OCR चे पूर्णरूप हे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन असं आहे. काय आहे? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन असं OCRचं पूर्णरूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिला ग्राफिकल यूजर इंटरफेस कोणत्या कंपनीने बनवला तर मित्रांनो, पहिला ग्राफिकल यूजर इंटरफेस हा झेरॉक्स या कंपनीने बनवला. पहिला कम्प्युटर माऊस कोणी बनवला होता तर मित्रांनो, पहिला कम्प्युटर माऊस हा डग्लस एंजलबर्ट यांनी बनवला होता. डग्लस एंजलबर्ट यांनी पहिला कम्प्युटर माऊस बनवला होता. नेक्स्ट क्वेश्चन, CDचे दुसरे नाव काय आहे? म्हणजे CD म्हणजेच मित्रांनो कॉम्पॅक्ट डिस्क. कॉम्पॅक्ट डिस्कचे म्हणजेच CDचे दुसरे नाव हे ऑप्टिकल डिस्क असे आहे. कसे आहे? ऑप्टिकल डिस्क हे CDचे दुसरे नाव आहे. DVDचे उदाहरण काय आहे? मित्रांनो, DVDचे उदाहरण हे ऑप्टिकल डिस्क हे आहे. DVDचे उदाहरण हे ऑप्टिकल डिस्क हे आहे. ऑप्टिकल डिस्क हे DVDचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाच्या मुख्य बोर्डाला काय म्हटले जाते तर मित्रांनो, संगणकाच्या मुख्य बोर्डाला मदरबोर्ड म्हटले जाते. काय म्हटले जाते? मदरबोर्ड असे संगणकाच्या मुख्य बोर्डाला म्हटले जाते. PCचे पूर्णरूप काय आहे मित्रांनो? PCचे पूर्णरूप हे पर्सनल कम्प्युटर असे आहे. पर्सनल कम्प्युटर म्हणजेच PC. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटवरील सर्व्हरवरून माहिती मिळवण्यासाठी संगणकाच्या प्रक्रियेला काय म्हटलं जाते तर मित्रांनो, इंटरनेटवरील सर्व्हरवरून माहिती मिळवण्यासाठी संगणकाच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? डाउनलोडिंग. कम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो तर मित्रांनो, दरवर्षी आपण कम्प्युटर साक्षरता दिवस म्हणजेच संगणक साक्षरता दिवस हा 2 डिसेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटरला मराठीमध्ये कोणतं नाव आहे तर मित्रांनो, कम्प्युटरला मराठीमध्ये आपण संगणक म्हणून संबोधतो. MS वर्ड हे कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो, MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दिली गेली आहे तर मित्रांनो, संगणकाला कृत्रिम प्रकारची बुद्धिमत्ता दिली गेली आहे. मित्रांनो, संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता दिली गेली आहे. कशाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते तर मित्रांनो, CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, बेसिक कम्प्युटर प्रोसेसिंग चक्र कोणतं आहे तर मित्रांनो, बेसिक कम्प्युटर प्रोसेसिंग चक्र म्हणजे आपण कम्प्युटरवर काम करत असताना आपण कम्प्युटरला इनपुट डिव्हाइसद्वारे इनपुट देतो, त्यावर प्रोसेसिंग होते म्हणजेच प्रक्रिया होते आणि प्रोसेसिंग झाल्यावर आपल्याला आउटपुट प्राप्त होतो म्हणजेच आउटपुट मिळतो. यालाच आपण बेसिक कम्प्युटर प्रोसेसिंग चक्र असं म्हटलं जाते. म्हणजेच इनपुट, प्रोसेसिंग, त्यानंतर आउटपुट. मित्रांनो, तुम्हाला इथे 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये या क्वेश्चन्सपैकी कोणत्याही क्वेश्चनचं पूर्णरूप विचारलं जाऊ शकते, म्हणून तुम्ही इथे बारकाईनं लक्ष द्या. तर चला आपल्या प्रश्नाकडे. TDMAचे पूर्णरूप काय तर मित्रांनो, TDMA म्हणजेच टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. काय आहे? टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच TDMA. सेकंड, CDMAचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, CDMA म्हणजेच कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच CDMA. थर्ड आहे, FDMAचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, FDMA म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच FDMA. MICR या प्रणालीचा उपयोग कुठे केला जातो तर मित्रांनो, MICR या प्रणालीचा उपयोग बँकमध्ये केला जातो. म्हणजेच बँकेमध्ये या प्रणालीचा उपयोग केला जातो. मित्रांनो, MICR म्हणजेच काय तर MICR म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन म्हणजेच MICR. नेक्स्ट क्वेश्चन, संगणक कोणत्या सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतात आणि प्राप्त करतात तर मित्रांनो, संगणक हा म्हणजेच कॉम्प्युटर डिजिटल सिग्नलच्या स्वरूपात डेटा पाठवतात आणि डिजिटल सिग्नलच्या स्वरूपातच डेटा प्राप्त करतात. डायरेक्टरीमधील डायरेक्टरीला काय म्हटलं जातं
तर मित्रांनो डायरेक्टरीमधील डायरेक्टरीला सब डायरेक्टरी असं म्हटलं जातं. मित्रांनो डायरेक्टरीमधील डायरेक्टरीला सब डायरेक्टरी असं म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटमध्ये वापरलेली भाषा कोणती आहे? तर मित्रांनो इंटरनेटमध्ये वापरलेली भाषा ही जावा भाषा आहे. जावा भाषा ही इंटरनेट वापरलेली भाषा आहे. मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसा मोजला जातो? तर मित्रांनो मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार हा डायगनली मोजला जातो. म्हणजेच मित्रांनो आपण स्क्रीन उभी आणि आडवी न मोजता तिरप्या पद्धतीने त्या मॉनिटरच्या डिस्प्लेला मोजले जाते. म्हणजेच त्याला डायगनली पद्धत असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकात वापरल्या जाणाऱ्या जावा भाषेची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? तर मित्रांनो संगणकात वापरल्या जाणाऱ्या जावा भाषेची निर्मिती ही ओरॅकल या कंपनीने केली आहे. सी भाषा कोणी तयार केली? तर मित्रांनो सी ही भाषा डेनिस रिट्ची यांनी तयार केली आहे. कोणी? डेनिस रिट्ची यांनी सी भाषा तयार केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरेलल पोर्टशी प्रामुख्याने काय जोडले जाते? तर मित्रांनो पॅरेलल पोर्टशी प्रामुख्याने प्रिंटर, स्कॅनर आणि झिप ड्राईव्ह यांसारखी बाह्य स्टोरेज उपकरणे पॅरेलल पोर्टशी जोडल्या जाते. फेसबुकचं जुनं नाव काय होतं? तर मित्रांनो हे आपल्या रोजच्या वापरणीतलं ॲप आहे. तर फेसबुकचं जुनं नाव हे फेसमॅश असं होतं. फेसमॅश असं फेसबुकचं जुनं नाव होतं आणि फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेटवर्कमध्ये संगणक जोडण्याच्या भौगोलिक व्यवस्थेला काय म्हणतात? तर मित्रांनो नेटवर्कमध्ये संगणक जोडण्याच्या भौगोलिक व्यवस्थेला टोपोलॉजी असं म्हटलं जातं. टोपोलॉजी असं म्हटलं जातं. OSI चे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो OSI म्हणजेच ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टम इंटरकनेक्शन म्हणजेच OSI. नेक्स्ट क्वेश्चन, OSI मॉडेलमध्ये किती लेयर्स असतात? तर मित्रांनो OSI मॉडेलमध्ये 7 लेयर्स असतात. 7 लेयर्स OSI मॉडेलमध्ये असतात. सॉफ्टवेअर कोडमधील त्रुटी म्हणजेच एरर शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो सॉफ्टवेअर कोडमधील त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला डिबगिंग असे म्हणतात. डिबगिंग असे सॉफ्टवेअर कोडमधील त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्याही वेबसाईटच्या नावात HTTP म्हणजे काय असते? तर मित्रांनो कोणत्याही वेबसाईटच्या नावात HTTPला प्रोटोकॉल म्हटलं जाते आणि HTTPचं फुल फॉर्म हे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं आहे. कंट्रोल, शिफ्ट आणि अल्ट या कीला काय म्हणतात? तर मित्रांनो कंट्रोल, शिफ्ट आणि अल्ट या कीबोर्डवरच्या कीला मॉडिफायर की असे म्हटलं जाते. मित्रांनो मॉडिफायर कीज कोणत्या आहेत? कंट्रोल, शिफ्ट आणि अल्ट या मॉडिफायर की आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, लॉग इन नेम आणि पासवर्डच्या पडताळणीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो लॉग इन नेम आणि पासवर्डच्या पडताळणीच्या प्रक्रियेला ऑथेंटिकेशन म्हटलं जाते. ऑथेंटिकेशन असं म्हटलं जाते. मित्रांनो हा आपला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. कोडचे इंडिकेटिव्ह वर्डमध्ये म्हणजेच सांकेतिक शब्दांमध्ये रूपांतर करणे म्हणजे काय? तर मित्रांनो कोडचे इंडिकेटिव्ह वर्ड म्हणजे सांकेतिक शब्दांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला इन्क्रिप्शन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? इन्क्रिप्शन म्हटल्या जाते. कम्प्युटर व्हायरस हा एक काय असतो? तर मित्रांनो कम्प्युटरमध्ये जो व्हायरस असतो त्याला आपण कम्प्युटर प्रोग्राम असं म्हणतो. कम्प्युटरमधला जो व्हायरस आहे त्याला आपण कम्प्युटर प्रोग्राम असं म्हटलं जाते. धन्यवाद मित्रांनो.